काल आम्ही आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्याकडे जे नवनिर्वाचित नगरसेवक जे आलेले आहेत, कांचन कुलकर्णी आणि सलीम सलीना शेख आणि त्याचबरोबर आमचे प्रभारी राजनजी भोसले साहेब, प्रदेश सरचिटणीस किशोर दत्त, मी स्वतः आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकरजी, सचिव सुरेंद्र आढाव, वर्षा शिकरे मॅडम व राजेंद्र तिवारी आम्ही सर्व प्रांताध्यक्षांना भेटले आणि नवीन जे नगरसेविका निवडून आलेले आहेत त्यांचं माननीय प्रांताध्यक्षांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला व नंतर एक ठराव करण्यात आलं आमच्या सगळ्यांतर्फे की राजन भोसले यांच्या कॅबिनेटमध्ये बसून आम्ही एक ठराव पास केला की जी परंपरा आहे काँग्रेस पक्षाच्या नियमाच्या अंतर्गत आहे ते की निवडून आलेले सर्व नगरसेवक बसून आपसामध्ये कोणताही निर्णय न घेता ते ठराव पास करतात की बाबा सर्व जे महानगरपालिकांमध्ये ज्या काय निवडणुका करायच्या असतील तर त्याच्याकरता ते पक्षश्रेष्ठींकडे आपला ठराव देतात आणि पक्षश्रेष्ठींना तिथं आदेशित करतात की बाबा आपण याच्यामध्ये आमचं जे काय येणाऱ्या काळामध्ये ज्या काय निवडणुका होतील समजा काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी काय करायची असेल त्या संदर्भात तर आम्ही सर्व अध्यक्ष प्रांताध्यक्षांना दिले, सर्व अधिकार प्रांताध्यक्षांना दिले. नाही, सर्व अधिकार प्रांताध्यक्षांना आम्ही दिले. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये समजा गटनेता निवडी संदर्भात असेल किंवा महाविकास आघाडी जे उभाटा आता सध्या 2च पक्ष आहेत या महानगरपालिकेमध्ये, काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत आणि उभाटाचे 7 नगरसेवक आहेत. तर ती जी घटना झालेली मग त्याच्यामध्ये आपसामध्ये चर्चा करून जर काही चांगलं काही निघत असेल तर त्या संदर्भात ही चर्चा करून त्यांना आम्ही अधिकार दिलेत की योग्य तो निर्णय आपण घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.